नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती इथे चर्चा करणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचे लाभधारक असाल तर या 18व्या हप्त्यात 3 महत्त्वाची कामं आहेत की जी तुम्हाला करायचीच आहेत, नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो। काय आहेत ही 3 कामं? चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, पहिलं काम आहे की ई-केवायसी करणं। आता सरकारने ई-केवायसी करणं हे बंधनकारक करून घेतले। ई-केवायसी जर तुम्ही केली नसाल तर जवळच्या जे काही सी-एस-सी सेंटर आहे त्या सी-एस-सी सेंटरवरती जा आणि तुम्ही तुमचं जे काही ई-केवायसी आहे ती करून घ्या। तुम्हाला जर तिथं जायला जमत नसेल तर पीएम किसान योजनेची जी काही वेबसाईट आहे pmkisan.go.in या वेबसाईटवरती जा आणि त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही तिथं ई-केवायसी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं जे आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे। कारण पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येतात। जर तुमचं खातं हे आधार क्रमांकाशी लिंक जर नसेल तर तात्काळ बँकेमध्ये जा, ते लिंक करून घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही NPCIच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हे खातं तुम्ही लिंक करू शकता। तिसरं काम म्हणजे तुमच्या शेतजमिनीची पडताळणी, याला आपण लँड सीडिंग असं म्हणतो। तुमच्या नावावरती शेतजमीन असल्याचं सरकारी कागदपत्रावरती प्रमाणित करणं हे अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे तुमचं लँड सीडिंग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सरकार तुमच्या शेतीची पडताळणी करत असतं, त्यामुळे या प्रक्रियेचं पालन करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्ही या 3 कामामध्ये जर कुठलंही काम पूर्ण जर केलं जर नसेल तर हे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला 18वा हप्ता हा मिळणार नाही। आणि दिवाळीच्या आनंदात हा हप्ता मिळवणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न उरतो की 18वा हप्ता मिळणार कधी आहे? तर सरकारनं अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण सूत्रांच्या माध्यमातून कळतंय की ऑक्टोबरच्या शेवटी हा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। सरकार तुमचं सबसिडीचं काम करतंय, तुम्ही तुमचं काम हे त्वरित पूर्ण करा। मित्रांनो, अजूनही काही अडचणी जर असतील तर घाबरू नका। सरकारने पीएम किसान ई-मित्र हा चॅटबॉट सुरू केलेला आहे। 24 तासाच्या आत कार्यरत असलेली ही सेवा तुमच्या समस्यांचं सोडवणूक करण्यासाठीही उपलब्ध आहे। मोबाईलवरून तुम्ही याचा वापर करू शकता, म्हणजे तुम्हालाही कुठे फिरायला लागणार नाही। मित्रांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण करा आणि तुमचा हप्ता मिळवा। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती पीएम किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल। लवकरात लवकर ई-केवायसी करा, बँक खातं लिंक करा, शेतजमिनीची पडताळणी ही पूर्ण करा, नाहीतर तुमचं सबसिडीचं काम हे थांबू शकतं। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि इतर शेतकरी बांधवांना जरूर शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही याची माहिती मिळेल। आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन महत्त्वाचे अपडेट्स मिळवत राहा। तोपर्यंत मित्रांनो,